नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे अक्षय हेल्थ टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये. हेल्दी टिप्स फॉर हेल्दी लाईफ. नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी दुःखी किंवा उदास किंवा एकटेपणामध्ये असाल आणि अशा वेळेस तुम्ही चिप्स, चॉकलेट किंवा जंक फूड खाण्यात आले असेल तर तुम्ही नक्की इमोशनल ईटिंगचा अनुभव घेतलेला आहे, म्हणजेच भावनेच्या भरात अन्न खाणं. भावनेच्या भरामध्ये अन्न खाणं का होतं आणि हे कशामुळे होतं हे जर आपल्याला कंट्रोल करायचं आहे आणि हे कसं करायचं आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत माझ्यामध्ये कनेक्ट राहा. भावनिक होऊन अन्न खाणं म्हणजे नेमकं काय? म्हणजे कधी पण आपण जेव्हा भावनिक जर झालो असेल त्यावेळेस आपल्याला अन्न खाण्याची इच्छा होते. यामध्ये सहसा तळलेले पदार्थ, जंक फूड आणि गोड पदार्थ खाण्याची इच्छा जास्त होते. अशा कोणत्या कोणत्या स्टेजेस आहेत ज्यामध्ये आपल्याला अशा भावनिकतेचा प्रसंग येतो आणि त्यावेळेस आपण अन्न खातो ते आपण बघूया खालीलप्रमाणे. नंबर 1, तणाव. अभ्यासाचा आणि कामाचा जर तणाव आला असेल तर त्यावेळेससुद्धा आपण काही ना काही खातोच. एकटेपणा किंवा कंटाळा आला असेल आणि टाईम हा पूर्णपणे संपत नसेल तर अशा वेळेस टाईमपास करण्यासाठी सुद्धा आपण काही ना काही खातो. त्यामध्ये जंक फूड आणि चॉकलेटचा जास्त संबंध येतो. दुःख आणि नैराश्य हे तिसरी गोष्ट आहे. यामध्ये सुद्धा मनाचं ओझं हलकं करण्यासाठी आपण काही ना काही अन्न खातो. त्यामध्ये स्पेशली चॉकलेट आणि जंक फूड खाण्याचा येतो. सुख आणि आनंद यामध्ये तर काही वेगळं सांगण्यासारखं काहीच नाही. सेलिब्रेशन असलं की आपल्या इथं पार्टी ही सेलिब्रेशन ही होतेच. त्यामध्ये आपण ओव्हरलोडिंग आणि ओव्हर इटिंग खाणं करतो. भावनिक खाण्याचे दुष्परिणामसुद्धा आहेत. नंबर 1, वजन वाढणं. नंबर 2, थकवा येणं. नंबर 3, डायबिटीज आणि ब्लड प्रेशर वाढणं. नंबर 4, मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम होणं. नंबर 1, खरोखर भूक लागली आहे का ते तुम्ही तुमचं स्वतः ओळखा. शरीराला भूक लागली आहे का की फक्त मन लहरी आहे. गरजेपेक्षा जास्त खाण्याची इच्छा झाली असेल तर ती सवय टाळा. ची नोंद तुम्ही ठेवा. नंबर 2, तुमच्या इमोशनची तुम्ही नोंद ठेवा. तुम्ही कधी कोणतं अन्न खाता, काय खाता, किती वेळ खाता आणि कसं खाता ह्या सगळ्या गोष्टींची एक वेगळी प्रकारे नोंद ठेवा, जेणेकरून तुम्हाला सगळं व्यवस्थित ॲडजस्ट करायला आणि मॅनेजमेंट करायला हे सोपं जाईल. नंबर 3, पर्यायी सवयी निवडा. भावनेच्या भरात इतर अन्न खाण्यापेक्षा वेगवेगळ्या सवयी लावा. जसे की पुस्तक वाचण्याची सवय लावा, म्युझिक ऐकू शकता, त्यामध्येच वॉकिंगसुद्धा करू शकता. प्रत्येक वेळेस काही ना काही कामामध्ये गुंतवून ठेवा, जेणेकरून तुमचं अन्न खाण्याकडे लक्ष जाणार नाही आणि भावनेच्या भरात तुम्ही अन्न खाणं टाळू शकता. नंबर 4, हेल्दी स्नॅक्सची निवड करा. भावनेच्या भरामध्ये जंक फूड, चॉकलेट या व्यतिरिक्त हे टाळा आणि ह्या व्यतिरिक्त तुम्ही पर्याय निवड म्हणून सीझनल फळं, सीझनल भाज्या, नट्स, त्यानंतर ड्राय फ्रूट्स याचा यूज करा. नंबर 5, भरपूर पाणी प्या. भावनेच्या भरामध्ये जेव्हा आपल्याला भूक लागल्यासारखी होते त्यावेळेस आपण तहान विसरतो. ती तहान न विसरता आपल्या शरीराला जे रोजची रिक्वायरमेंट आहे 8 ते 10 ग्लास पाणी, ते पाणी तुम्ही रेग्युलर घेतलेच पाहिजे, जेणेकरून शरीराला प्रॉब्लेम होणार नाही आणि शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासणार नाही. तर मित्रांनो, भावनिक खाणं टाळण्यासाठी स्वतःला समजून घ्या, स्वतःच्या सवयीची नोंद करा, जेणेकरून तुम्हाला ह्या ज्या टिप्स आहेत त्या उपयोगी वाटल्या आहे का हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ बघायला जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.